धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात आज ठाकरे गटाचा मोर्चा. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोर्चाचं नेतृत्व करणार. धारावी टी जंक्शन पासून सुरू होणारा हा मोर्चा अदानींच्या कार्यालयावरती धडकणार. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या योजनेमध्ये शेकडो कोटींचा टीडीआर घोटाळा. उद्धव ठाकरेंचा आरोप. टीडीआर लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन ठाकरे गटाचा मोर्चा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. ठाकरे गटाच्या मोर्चाला भाजप आणि शिंदे गटाचा विरोध. धारावीमध्ये भाजप आणि शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या मोर्चा विरोधात बॅनरबाजी. धारावी मोर्चासाठी मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलीस सतर्क. आज ठाकरे गटाचा मोर्चा धारावी वाचवण्यासाठी खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. तर धारावी पुनर्वसन प्रकल्प हा देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा, राऊतांचा आरोप. आजचा मोर्चा होऊ देऊ नये म्हणून दिल्लीमधून पोलिसांवरती आणि प्रशासनावरती दबाव आहे, खासदार संजय राऊत यांचा आरोप. तर आम्ही दबाव मोडून मोर्चा काढणार, राऊतांचा निर्धार. धारावी पुनर्विकास विरोधी ठाकरेंच्या मोर्चाला काँग्रेसची ही साथ. ठाकरे गटाच्या मोर्चामध्ये काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड होणार सहभागी. पुनर्विकासामुळे काही लोकांना पोटदुखी. ठाकरे गटाच्या मोर्चावरून सुधीर मुनगंटीवार यांची उद्धव ठाकरेंवरती टीका. मुंबईला वाचवण्यासाठी लोक एकत्र येणार. ठाकरे गटाच्या मोर्चावर विनायक राऊत यांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाच्या मोर्चा सरकारला आणि अदानींना धडकी भरवणार. पोलिसांनी अडवलं तरी मोर्चा अदानी कार्यालयावरती धडकणार. धारावी बचारा आंदोलन समन्वय समितीचे समन्वयक बाबूराव माने यांची प्रतिक्रिया. पुनर्विकासामुळे काही लोकांना पोटदुखी. उद्धव ठाकरे गट आज धारावीकरांच्या विरोधात मोर्चा काढणार. भाजपचे नेते केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवरती टीका. ठाकरे गटाच्या मोर्चाच्या विरोधामध्ये शिंदे गटाकडून टीझर रिलीज. टीझरमध्ये ठाकरे पिता पुत्राला विकास विरोधी संबोधला. लोकसभा विधानसभा निवडणुकांमधील कामाला लागा. ही निवडणूक भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी लढायची आहे, फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसचे नेते राहुल गांधींवरती उपहासात्मक टीका. राहुल गांधी, देवानं आपल्याला दिलेलं वरदान. असा नेता विरोधी पक्षात असणं आपलं भाग्य, फडणवीसांचा टोला. ओबीसी समाजाच्या आरक्षणावरती आम्ही संकट येऊ देणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये आज वर्ध्यामध्ये ओबीसींची महाएल्गार सभा. विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस नेत्यांची महाएल्गार सभेकडे पाठ. दोन समाजामध्ये कोण तेढ निर्माण करतंय हे मुख्यमंत्र्यांनी पाहावं. ओबीसी समाजाला पाठबळ देण्यासाठी महाएल्गार मेळाव्याचं आयोजन. वर्ध्यात होणाऱ्या ओबीसी महाएल्गार सभेसाठी गोंदियातून शेकडो ओबीसी बांधव रवाना. सभेच्या आयोजनासाठी जय्यत तयारी. मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला. त्यांच्या मनात असतं तर मंडल आयोग लागू केला असता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. मराठा समाजावरती जाणून बुजून अन्याय. सरकारनं आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. मनोज जरांगे पाटील यांची मागणी. उद्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक. मराठा बांधवांनी उद्या अंतरवालीमध्ये यावं, मनोज जरांगे यांचं आवाहन. छगन भुजबळांनी स्वार्थी राजकारण केलं. भुजबळांनी माझ्या नादी लागू नये, मनोज जरांगे यांचं वक्तव्य. ओबीसींची बाजू मांडताना इतर समाजाची मनं दुखावतील अशी वक्तव्य छगन भुजबळांनी करू नये. भरत गोगावले यांचा भुजबळांना सल्ला. हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर पालिकेच्या आयुक्तांना भर कार्यक्रमामध्ये झापलं. मंजूर झालेली कामं तातडीनं पूर्ण का केली नाही, मुश्रीफांचा सवाल. ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारची परवानगी. या निर्णयामुळे 17 लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार. इथेनॉलच्या उत्पादनावरती बंदी घालणं हा सरकारचा मूर्खपणा होता. सरकारला हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं वक्तव्य.
पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराच्या विकास आराखड्याला कामाला सुरुवात करा. हिवाळी अधिवेशनामध्ये जादाचे 150 कोटी मंजूर. अयोध्या राम मंदिरामधील अक्षता कलश पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दाखल. दुपारी अक्षता कलश शोभायात्रा निघणार. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्याबद्दल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा फोन. धमकी देणारा मानसिक रुग्ण असल्याचं समोर. संसद घुसखोरी प्रकरणामध्ये कल्याण पोलीस ॲक्शन मोडवर. कल्याणच्या अहिल्याबाई चौकामधील फटाके विक्रेत्यांची चौकशी सुरू. संसदेमध्ये घुसखोरांनी आणलेल्या स्मोक कॅन्डल प्रकरणामध्ये चौकशी. मुंबईमधील 300 रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती. उच्च न्यायालयाच्या आदेशानं मुंबई महानगरपालिकेला धक्का. नव्यानं निविदा प्रक्रिया काढू नये, न्यायालयाचे आदेश. चालू वर्षामध्ये मुंबईमध्ये 1,63,000 कोटींच्या घरांची विक्री. पुण्यामध्येही लक्षणीय उलाढाल. पुण्यामध्ये 39,945 कोटींच्या घरांची विक्री. ठाणे स्टेशनवरती पादचारी पुलाच्या कामासाठी 2 दिवसांचा पॉवर ब्लॉक. रात्री 10 ते पहाटे 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक राहणार. उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक. तर मध्य रेल्वेवरील ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक. पनवेल ते मडगाव या 14 विशेष रेल्वे गाड्या 22 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत या गाड्या धावणार. नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टीच्या निमित्तानं बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वेचा निर्णय. समृद्धी महामार्गावरील मोकळ्या जागेमध्ये सुशोभीकरण. विविध रंगांची फुलं आणि कृत्रिम दगडांच्या उतरंडी महामार्गावरती लावण्यात येत असून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना. ठाण्यापासून नवी मुंबई विमानतळापर्यंत जलद गतीनं पोहोचता यावं यासाठी सिडकोकडून हालचाली. 26 किलोमीटरच्या उन्नत आणि दुमजली मार्गिकेसंदर्भात सिडकोकडून अभ्यास. मुख्यमंत्री मंत्री देखील आता लोकायुक्तांच्या कक्षेमध्ये. विधान परिषदेमध्ये विधेयक मंजूर. या कायद्यामध्ये आता भ्रष्टाचार प्रतिबंधक तरतुदींचाही समावेश. मागच्या अधिवेशनामध्ये प्रलंबित राहिलेले लोकायुक्त विधेयक विधान परिषदेतही मंजूर झाल्यानं अण्णा हजारे यांनी राज्य सरकारचे मानले आभार. ठाकरे सरकारनं केवळ आश्वासन दिलं पण कायदा केला नाही, अण्णा हजारे यांची टीका. लोकायुक्त विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी फोनवरून संवाद. लोकायुक्त विधेयक संमत केल्याबद्दल अण्णांनी मानले मुख्यमंत्री शिंदेंचे आभार. आदित्य ठाकरेंची लोकप्रियता कमी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न. आमदार सुनील शिंदे यांची टीका. मुंबईमध्ये अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या तरुणाला अटक. पीडित मुलगी 3 महिन्यांची गरोदर. मुलीवरती वांद्रे येथील भाभा रुग्णालयामध्ये उपचार. साताऱ्यातील धोम कालव्याला भगदाड. उझरडे गावाच्या जवळची घटना. कालवा फुटल्यानं ओढा आणि नाल्यांमधील पाणी पातळी वाढली. ओढा नाल्यांना महापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री साखर कारखान्यामध्ये उसाला सर्वाधिक दर. उसाला प्रतिटन 3,407 रुपये दर देण्याची घोषणा. पहिल्या टप्प्यामध्ये 3,200 FRP देण्यात येणार तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 207 रुपये दिले जाणार. अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी आता कृती गटाची स्थापना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. बीडमध्ये मोबाईल समोर ठेवून कॉपी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. परळी येथील नागनाथप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालयामधली घटना. नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमध्ये कारला ट्रकची धडक. अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. बुलढाणा जिल्ह्यातल्या वाघजाळ गावाच्या जवळ एका घरामध्ये सशस्त्र दरोडा. 4 जण गंभीर जखमी. घरातील सोनं आणि रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पसार. गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारे 32 वानर वनविभागाकडून जेरबंद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वडोद गावामध्ये वानरांचा धुमाकूळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.